वेळ सकाळची 11:30 पावणे 12 वाजताची. गेवराई शहरातील उर्दू प्राथमिक शाळेच्या प्रभाग 10 वरील बूथवर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जमलेले होते. त्याचवेळी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता भाभी बाळराजे पवार ह्या आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तिथे आल्या. तिथे आधीपासूनच पृथ्वीराज जयसिंह पंडित हे बसलेले होते. गीता भाभी आणि पृथ्वीराज यांच्या तू मैं होतं तेवढ्यात अचानक तिथे शिवराज पवार यांची एंट्री होते आणि प्रकरण हातघाईवर येतं. या दोघांमध्ये प्रचंड फायटिंग होते, त्यामुळे गेवराईत अफवांचा महापूर येतो. काय घडलं हे नेमकं कोणाला सांगता येत नव्हतं. जो तो आपापल्या परीने माहिती सांगत होता. पण आता संपूर्ण घटनाक्रम आपण यात पाहणार आहोत. नेमकं पवार चुकली की पंडित, आणि पंडित पवारांनी परळीच्या गुंडागर्दीच्या राजकारणाला मागे टाकलंय का, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. गेवराई नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता भाभी उर्दू शाळेच्या बूथवर आल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करत होत्या, तेव्हा पृथ्वीराज पंडित मतदारांना बोलत असल्याचं गीता भाभी यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी पृथ्वीराज यांना बोलावून घेत मतदारांना मतदान करून द्या, त्यांना का बोलताय असं म्हणू लागल्या. विशेष हे की गीता भाभी या पृथ्वीराज पंडित यांच्या सख्या मामी लागतात. मात्र बोलता बोलता दोघांमधील वाद इतका वाढला की दोघेही एकेरीवर आले. ही बाब कार्यकर्त्यांनी गीता भाभी यांचा मुलगा शिवराज पवार यांना कॉल करून सांगितली. शिवराज पवार तातडीने त्या ठिकाणी आले. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. शिवराज आणि पृथ्वीराज ह्या दोघाही मामे आणि आत्ते भावांनी एकमेकांच्या कॉलर पकडल्या आणि दोघांमध्ये या ठिकाणी फ्री स्टाईल फायटिंग झाली. ही फायटिंग 4 ते 5 मिनिटांपर्यंत चालत होती असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. मात्र या दोन्ही युवांमध्ये लागलेली फायटिंग शिवराजचे वडील बाळराजे पवार आणि पृथ्वीराज पंडित यांचे काका माजी आमदार अमरसिंह पंडित यांना समजली. दोघेही घटनास्थळी दाखल झाले. इथे मुलांमधील लागलेली फायटिंग थांबवण्याऐवजी या दोघांमध्ये जुंपली. बाळराजे पवार यांनी पोलिसांची काठी हिसकावून घेत अमरसिंह पंडित यांच्या अंगावर चाल करून गेले. मात्र दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी संयम दाखवत दोघांनाही बाजूला नेले. पण दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. अनेकदा 2 गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होतो, पण इथे 2 नेत्यांच्या मुलांमध्ये आणि त्याच्यानंतर घरातील मोठ्या माणसांमध्ये हा वाद उफाळून आला होता. तर कार्यकर्ते हा सगळा प्रकार बघत होते. मात्र काहीच वेळानंतर बाळराजे पवार हे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या गेवराई येथील कृष्णाई बंगल्यावर गेले. तिथे उभ्या असलेल्या वाहनांना त्यांनी धडक दिली. तेवढ्यात अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर बाहेर आले. डावकर यांनी दादा काय झालं अशी विचारणा केली. मात्र बाळराजे पवार यांनी डावकर यांनाच बेदम मारहाण करायला सुरुवात केली. अमृत डावकर त्यांना दादा असं करू नका, आमचं काही चुकलं तर ते सांगा अशी विनवणी करत होते. मात्र बाळराजे पवार त्यांना बेल्टने मारहाण करीतच राहिले. इकडे ही माहिती अमरसिंह पंडित यांचे मोठे बंधू जयसिंह पंडित यांना समजली. ते हेच जयसिंह पंडित आहेत ज्यांना बाळराजे पवार यांची मोठी बहीण पत्नी म्हणून आहे. जयसिंह पंडित हे देखील अतिशय तापट स्वभावाचे आहेत. त्यांनीही बाळराजे पवार यांच्या घराकडे कूच केली. वाटेत त्यांना कार्यकर्ते अडवू लागले. मात्र जयसिंह कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. जयसिंह पंडित आणि त्यांचे पुत्र पृथ्वीराज पंडित हे बाळराजे पवार यांच्या बंगल्यासमोर दाखल झाले. तेवढ्यात बाळराजे आणि त्यांच्या ताफ्यातील अन्य 2 गाड्या गेटमधून आत शिरल्या, तर अन्य एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी बाहेरच राहिली. जयसिंह पंडितांनी या गाडीच्या काचा फोडल्या. तेवढ्यात बंगल्याच्या आतून माजी आमदार लक्ष्मण पवार देखील गेटवर आले होते. त्या पाठोपाठ युद्धाजित बदामराव पंडित हे देखील आहेत. युद्धाजित पंडित यांनी एका बाजूने लक्ष्मण पवार यांना रोखून धरले, तर दुसऱ्या बाजूने जयसिंह पंडित यांना रोखून धरले. कदाचित युद्धाजित पंडित तिथे नसते तर लक्ष्मण पवार आणि जयसिंह पवार यांच्यात भर रस्त्यावर मारामाऱ्या झाल्या असत्या. आता ही सगळी कहाणी प्रत्यक्षदर्शींनी आम्हाला सांगितलेली होती. हा सगळा राडा झाल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कामत गेवराईत दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजूला शांतता राखण्याचे आणि फिर्याद देण्याचे आवाहन केले. मात्र पंडित आणि पवार या दोघांनीही एकमेकांच्या विरोधात तक्रार देणं टाळलं. त्यामुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामराव केशव आगाव यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की मतदारांना बोलण्याच्या कारणावरून पृथ्वी पंडित, राहुल उमप, विजय सुतार, जीवन साळवे, प्रकाश साळवे, संकेत कांडेकर, ख्वाजा शेख, अमर शिंदे, विशाल भुंबे, जयसिंह पंडित, शिवराज पवार, बाळराजे पवार, विठ्ठल मोटे, मुन्ना मोटे, राहुल खंडागळे, विष्णू अतकरे, सय्यद एजाज मेंबर, कृष्णा पाटोळे, कैलास माने, प्रदीप सुतार, प्रदीप नन्नवरे, इतर 30 ते 35 अनोळखी लोकांनी दुपारी 12:15 ते 12:25 दरम्यान जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील बूथवर गोंधळ घालत एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानुसार या सगळ्यांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. आता हा झाला मतदाना दिवशीचा विषय. पण प्रचारादरम्यान देखील अनेक गोष्टी घडत होत्या. या गोष्टींची कारणमीमांसा पोलिसांनी केली असती तर कदाचित कालचा प्रकार जो झाला तो रोखता आला असता. बीड जिल्ह्यात केवळ परळीतच गुंडगिरी आहे असं जे बोललं जातं ते एकदम खोटं आहे.
बीड जिल्ह्यातील 11 पैकी 11ही तालुक्यात जेव्हा केव्हा ज्या नेत्यांना गुंडगिरी दाखवण्याची संधी मिळेल तिथे ते गुंडगिरी दाखवतात. कायदा वगैरे या सगळ्या गोष्टी कागदावरच आहेत. बिहारमध्ये मतदानादरम्यान जे होतं तेच इथे झालं. बरं, हे पहिल्यांदाच झालंय का? तर तसं अजिबात नाहीये. 2009च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील असाच प्रकार घडला होता. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या विधानसभेची वारी या कार्यक्रमात माजी मंत्री बदामराव पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यात देखील हाणामारी झाली होती. त्यात बदामराव पंडित हे अमरसिंह पंडित यांच्या मागे दगड घेऊन लागले होते. हे दृश्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं होतं. इकडे बाळराजे पवार आणि अमरसिंह पंडित कुटुंबात एवढे नातेसंबंध असताना देखील त्यांच्यात एवढी दुश्मनी का तयार झाली, हा देखील प्रश्न विचारला जातोय. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला 2002 मध्ये जावं लागेल. बाळराजे पवार आणि बेद्रे नामक व्यक्तीमध्ये त्यावेळी छोट्याशा कारणावरून भांडणं झाली होती. यात बाळराजे पवार यांनी बेद्रे यांना मारहाण केली. त्यात बेद्रे यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे बाळराजे पवार यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यात बाळराजे पवार यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. बाळराजे पवारांचे कार्यकर्ते सांगतात की जेव्हा पवार आणि पंडित एकत्र होते तेव्हा या गुन्ह्यात बाळराजे पवार यांना एवढी शिक्षा व्हायला नको होती. बाळराजेंची बाजू कोर्टात भक्कमपणे मांडली गेली नाही. त्यांना अमरसिंह पंडित जबाबदार आहेत. बाळराजे यांची शिक्षा माफ व्हावी म्हणून अमरसिंह पंडित यांच्याकडून काहीच प्रयत्न झाले नाहीत. त्यांनी ठरवलं असतं तर राष्ट्रपतींकडून ही शिक्षेची माफी त्यांना मिळवता आली असती. पण इकडे अमरसिंह पंडितांचे कार्यकर्ते सांगतात भैया साहेबांनी म्हणजेच अमरसिंहांनी त्यांच्यासाठी भरपूर प्रयत्न केले, पण कोर्टात काय सुरू आहे याची नीटशी माहिती पवार कुटुंबांकडून पंडित कुटुंबाला दिली जात नव्हती. राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करते वेळी देखील पवार कुटुंबातील लक्ष्मण पवार यांच्याकडून म्हणावी तेवढी साथ मिळालेली नव्हती. आता हे एकमेकांवरचे खाजगीतील आरोप आहेत. खरं खोटं या दोन कुटुंबालाच माहिती. पण सगळ्यानंतर बाळराजे पवार यांचे बंधू लक्ष्मण पवार हे 2012 मध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे गेले. तिथे त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि विधानसभेचं तिकीट मिळवत 2014 मध्ये भाजपकडून आमदार देखील झाले. इथूनच हे दोन्ही दाजी मेहुणे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी बनले. लक्ष्मण पवार यांनी एकदा अमरसिंह पंडित बदामराव पंडित एकत्र असताना बदामरावांना पराभूत केलं. तर 2019 मध्ये विजयसिंह पंडित यांचा पराभव केला. 2024 मध्ये लक्ष्मण पवार अपक्ष निवडणुकीला उभे राहिले. मात्र इथे विजयसिंह पंडित यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. लक्ष्मण पवार हे 3ऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. ही निवडणूक संपताच बाळराजे पवार शिक्षा भोगून बाहेर आले होते आणि गेवराईत एका नव्या राजकीय इनिंगची सुरुवात झाली. माजी आमदार लक्ष्मण पवार सक्रिय राजकारणातून बाजूला गेले तर त्यांचे बंधू बाळराजे पवार यांची गेवराईच्या राजकारणात एंट्री झाली. पण आता हे होत असताना बाळराजे पवार यांचे चिरंजीव शिवराज पवार इकडे अमरसिंह पंडित यांचे चिरंजीव रणवीर पंडित, जयसिंह पंडित यांचे चिरंजीव पृथ्वीराज पंडित या नव्या दमाच्या पोरांची राजकीय आखाड्यात एंट्री झाली आहे. त्यामुळे नवीन रक्त, जोश, उत्साह, आक्रमकपणा या सगळ्यांची आता भर पडली आहे. गेवराईच्या राजकारणाचा हा फक्त ट्रेलर होता. पुढेही बरंच काही घडणार आहे. कालच आमदार विजयसिंह पंडित म्हणालेत आमच्या हातात काही बांगड्या भरलेल्या नाहीत. तर अमरसिंह पंडित म्हणालेत क्रियेला प्रतिक्रिया येणारच. बाकी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभ चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. आमच्या कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.